मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच। हा व्हिडिओ आहे मुंबईच्या गोरेगाव परिसरातला। पण नेमकं झालं काय? तर 2 फेब्रुवारीला गोरेगाव परिसरातल्या अनमोल टॉवर इमारतीत वाढदिवसाच्या पार्टीसाठी सजावटीचं काम सुरू होतं। त्यावेळी एक तरुणी आणि एक तरुण लिफ्टमध्ये जात असताना सजावट करणारा तरुण हायड्रोजन गॅसचे फुगे घेऊन लिफ्टमध्ये शिरला। पण लिफ्टमध्ये प्रवेश केल्यानंतर काही सेकंदातच त्या फुग्यांचा जोरदार स्फोट झाला। त्यामुळे आगीचा भडका उडताच लिफ्टमधल्या तिघांनी पटकन बाहेर पडत स्वतःचे प्राण वाचवले। तसंच या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। पण अजूनही या घटनेचं ठोस कारण समोर आलेलं नाहीये। प्राथमिक अंदाजानुसार यामागे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय। सजावटीसाठी स्वस्त पर्याय म्हणून अनेक ठिकाणी हायड्रोजन गॅसचे फुगे वापरले जातात, पण हा गॅस खूप ज्वलनशील असतो। उष्णता, घर्षण किंवा छोटी ठिणगी लागली तर मोठा स्फोट होऊ शकतो। फुगा फुटल्यावर हायड्रोजन ऑक्सिजनशी मिसळून स्फोटक मिश्रण तयार होतं। सिगारेट, मेणबत्ती किंवा लिफ्टमधली ठिणगी सुद्धा यासाठी कारणीभूत ठरू शकते। त्यामुळे सजावटीसाठी गॅस फुगे वापरताना सुरक्षिततेचे नियम पाळणं गरजेचं आहे।